नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण करणार आहोत। यामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या संदर्भाबद्दलची माहिती पाहत असताना आपण साधारणतः 9 मुद्द्यांमध्ये माहिती पाहणार आहोत। एक, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांचं शिक्षण, सामाजिक कार्य, मानव धर्म सभा जी स्थापन झाली होती 22 जून 1844 मध्ये। त्यानंतर दुसरी एक संघटना आहे तर ती म्हणजे ज्ञानप्रसारक सभा, ही 1 सप्टेंबर 1848 आणि त्याच्यानंतर तिसरी एक सभा आहे ती म्हणजे कोणती, परमहंस सभा 31 जुलै 1849। या 3 संघटनांचं काम। त्यानंतर मराठी व्याकरण, त्यांनी लिहिलेलं त्यांचं आत्मचरित्र आणि त्यांचं एकूण साहित्य याच्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण या 9 मुद्द्यांमध्ये हे आपण पाहणार आहोत। यामध्ये त्यांच्यात सर्वात महत्त्वाची जी पहिली माहिती आहे तर ती म्हणजे कौटुंबिक माहिती, याच्याबद्दल चर्चा करूया। लक्षात ठेवा की दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म हा 9 मे 1814 मध्ये झालेला होता। त्यानंतर त्यांचा मृत्यू जो आहे तर तो 17 ऑक्टोबर 1882 मध्ये झाला। त्यांचं मूळ घराणं कुठलं होतं? मूळ घराणं वसईचं, वसईजवळ जे तरखड जे गाव आहे त्या तरखड गावाजवळचे तरखड गावचे होते। त्यामुळं त्यांचं जे आडनाव आहे तर हे तरखडकर हे पडल्याचा आपल्याला उल्लेख करत आहे। म्हणजे गावाच्या नावावरून आडनाव याला हे ओळखलं जात होते। वडिलांचं नाव होतं पांडुरंग, आईचं नाव होतं यशोदा। हा एक मुद्दा नीटपणे लक्षात ठेवा, यशोदा पांडुरंगी ही केकावलीवर केलेली जी टीका आहे तर त्या टीकेच्या वरचे जे नाव आहे तर ते यशोदा पांडुरंगी असं एक त्यांनी लिहिलंय। म्हणून लक्षात ठेवा यांच्या वडिलांचं नाव आहे पांडुरंग, आईचं नाव आहे यशोदा। मुंबईमध्ये अर्थात शेतवळी अर्थात खेतवाडीमध्ये ते राहत होते असा उल्लेख आपल्याला करता येईल। वडील मुंबईमध्ये जे जमशेदजी जिजीभाई आहे, या जमशेदजी जिजीभाई यांच्या पिढीवर ते चाकरी करत होते हा एक उल्लेख आपल्याला करता येईल। विशेषतः दररोज सकाळी देवपूजा, संध्याकाळी पुराण कीर्तन ऐकणं हा त्यांच्या आईचा हा एक नित्यक्रम होता असा उल्लेख आपल्याला करत आहे। आता त्यांचे जे बंधू आहेत म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि भास्कर पांडुरंग तरखडकर हे 3 बंधू आहेत। त्याच्यामध्ये जे दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत त्यांचे जे बंधू आहेत तर ते म्हणजे आत्माराम पांडुरंग तरखडकर हे पेशाने किंवा व्यवसायाने ते डॉक्टर होते। आत्माराम पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। म्हणजे विशेषतः हा जो प्रार्थना समाज आहे तर प्रार्थना समाजाच्या त्याच्यामध्ये ब्राह्मण समाजाचे जे नेते आहेत तर ते म्हणजे केशवचंद्र सेन। हे केशवचंद्र सेन हे मुंबईमध्ये आले होते आणि मुंबईमध्ये त्यांची व्याख्यानं झाली आणि त्या व्याख्यानाला प्रभावित होऊन तिथल्या जे मुंबईमधल्या जे समाजसुधारक मंडळी आहे तर त्यांनी ब्राह्मण समाजासारखी एक संघटना जी आहे तशा पद्धतीचे एखादं संघटन आपण इथं मुंबई प्रांतामध्ये स्थापन करावं अशी भूमिका ही त्यांची त्या काळामध्ये राहिली होती। त्याचाच एक भाग म्हणून जर बघितलं गेलं तर विशेषतः आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या घरीच ही प्रार्थना समाजाची बैठक बोलावली गेली आणि त्याचे अध्यक्ष म्हणून आपल्याला प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष म्हणून आपल्याला आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दलचा उल्लेख आपल्याला करता येईल। प्रार्थना समाजाच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस एक बारकाईने तुम्ही नीटपणाने पहा, ब्राह्मण समाजाची तत्व आणि प्रार्थना समाजाची तत्व बऱ्यापैकी सारखी आहे। म्हणजे त्याच्यात जास्तीचा बदल हा आपल्याला दिसत नाही, हे एक वेगळे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल। विशेषतः आत्माराम पांडुरंग तरखडकरांच्या संदर्भाबद्दल जर आपण पाहिलं तर विशेषतः जे रॉबर्ट ग्रँट मेडिकल कॉलेज जे आहे, जे रॉबर्ट ग्रँट मेडिकल कॉलेज जे आपण विशेषतः या ग्रँट मेडिकल कॉलेजच्या संदर्भाबद्दलची माहिती पाहत असताना जर बघितलं गेलं की भाऊदाजी लाड यांचं जे आपण समाज सुधारक म्हणून जे व्हिडिओ केला त्याच्यामध्ये आपण याच्या ग्रँट मेडिकल कॉलेज बद्दल डिटेलमध्ये आपण पाहिलं तर त्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून पदवी घेऊन विशेषतः हे कोण बाहेर पडले होते? आत्माराम पांडुरंग तरखडकर हे बाहेर पडले। विशेषतः पहिली जी बॅच आहे तर ती 1851च्या काळामध्ये ही बाहेर पडली होती आणि हे महाविद्यालय कधी सुरू झालं होतं? 1845 मध्ये हे महाविद्यालय सुरू झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल। त्यांनी भिवंडीमध्ये त्यांनी एक दवाखाना काढला आणि त्यांची जी असणारी जी अपत्य आहे तर त्या अपत्यांना आधुनिक पद्धतीचं शिक्षण दिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल। त्यामध्ये त्यांनी जे एक वर्तमानपत्र आहे ते म्हणजे बॉम्बे गॅझेट, या बॉम्बे गॅझेटवर त्यांनी इंग्रज राजवटीवर त्यांनी टीका केल्याचा उल्लेख आहे। त्यामध्ये
ब्रिटिशांबद्दल ते टीका करत असताना ते असं म्हणतायत की दरोडेखोर आणि पेंढाऱ्यापेक्षा हे वाईट आहेत आणि हे दुपट्टे आहेत, अशा पद्धतीचं लिखाण करण्याची भूमिका घेतली गेली. पेंढाऱ्यांपेक्षा वाईट आहेत म्हणजे याविषयीचा उल्लेख करत असताना जर बघितलं गेलं तर हे जे महाराष्ट्रामध्ये असणारे जे पेंढारी आहेत, म्हणजे पेशव्यांचं राज्य नष्ट झाल्यानंतरच्या काळामध्ये जे पेंढारे आहेत तर ते बेरोजगार झाले. त्यामुळे ह्या वरच्या भागांमध्ये जे आहे उत्तर भारतामध्ये जाऊन ते लुटालूट करायचे आणि पुन्हा परत किल्ल्यावर जाऊन किल्ल्यात जाऊन बसायचे. अशी भूमिका ही पेंढाऱ्यांची होती. म्हणजे पेंढारी हे लुटारूचं काम करायचे होते, अशी एक भूमिका आपल्याला सांगता येईल. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात एखाद्या दरोडेखोरासारखं किंवा पेंढाऱ्यांपेक्षा देखील इंग्रज वाईट आहे, ही अशी दुपट्टी आहेत. अशा पद्धतीचं लिखाण हे विशेषतः आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केलेलं आपल्याला सांगतायत. त्याच्यानंतर ते त्यांचे जे असणारे लहान बंधू ते म्हणजे भास्कर पांडुरंग तरखडकर हे जे आहेत तर ते विचारांनी जहालमताचे होते. विशेषतः वसाहतवाद विरोधी आद्य प्रवर्तक म्हणून, विचारांचे प्रवर्तक म्हणून आपल्याला उल्लेख सांगता येईल. जसं आत्माराम पांडुरंग तरखडकरांनी बॉम्बे गॅझेटमध्ये लिखाण केलं होतं, तशाच पद्धतीचं भास्कर पांडुरंग तरखडकरांनी देखील केलं होतं. ते कोणत्या नावाने? एक हिंदू या नावाने लेखन करण्याची भूमिका घेतली गेली आणि त्याच्यामध्ये त्यांनी ब्रिटिश शासनावर टीका करण्याची भूमिका घेतली गेली असंही आपल्याला उल्लेख करता येईल. आता त्यांचे वडील जे आहेत तर ते प्रखर विठ्ठल भक्त, त्यामुळे घरात वातावरण हे धार्मिक पद्धतीचा आपल्याला उल्लेख करता येईल. विशेषतः दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं जे शिक्षण आहे तर ते प्राथमिक शिक्षण हे पंतोजीच्या शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झाल्याचा उल्लेख करता येईल आणि त्यांना इंग्रजी शिक्षणासाठी म्हणून त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये ते दाखल झाले होते आणि विशेषतः शिक्षण घेत असतानाच त्यांचा विवाह 1828 मध्ये त्यांचा विवाह झाल्याचा उल्लेख करता येईल. विशेषतः 1837 मध्ये त्यांनी नोकरीला सुरुवात केली. नोकरीला सुरुवात करत असताना त्यांनी कुठे केली होती? जावरा संस्थानाच्या नवाबाचे इंग्रजीचे शिक्षक म्हणून त्यांनी शिकवण्याची भूमिका त्या काळामध्ये घेतली होती. आता एक लक्षात ठेवा की बाळशास्त्री जांभेकरांच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर युवराजच्या म्हणजे अक्कलकोटचा जो युवराज आहे त्याचे शिक्षक म्हणून काम करत होते आणि त्यांनी तिथं कानडी भाषा ही अवगत करण्याची भूमिका घेतली गेली होती. तसं विशेषतः दादोबा पांडुरंग तरखडकर हे 1837च्या काळामध्ये ते जावरा संस्थानाच्या नवाबाचे इंग्रजीचे शिक्षक म्हणून त्यांनी काम केल्याचा उल्लेख करता येईल. विशेषतः इंग्रजी विषय शिकवण्यासाठी त्यांना 150 रुपये पगार हा त्यामध्ये होता आणि विशेषतः जसं की आता जसा उल्लेख केला की बाळशास्त्री जांभेकरांनी तिथं कानडी भाषा अवगत केली होती, तसं इथं जावरा संस्थानाच्या नवाबाचे इंग्रजीचे शिक्षक म्हणून ज्यावेळेस तिथं काम करत होते त्यावेळेस त्यांनी फारसी भाषा ही तिथं अवगत केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर विशेषतः 1840 मध्ये एल्फिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये असिस्टंट इंग्रजी टीचर म्हणून ते रुजू झाले आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्यांची कुठं बदली झाली तर सुरतला बदली झाल्याचा उल्लेख आपल्याला करत आहे. विशेषतः बाळशास्त्री जांभेकरांच्या मृत्यूनंतर 1840 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर जे राहिली विशेषतः जी ट्रेनिंग कॉलेजचे जे डायरेक्टर पद होते तर त्या डायरेक्टर पद हे रिकामे झाल्यामुळं ट्रेनिंग कॉलेजच्या डायरेक्टर पदी त्यांची नियुक्ती झाल्याचा उल्लेख करता येईल. 1852 मध्ये विशेषतः नगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून दादोबांचे उल्लेख आपल्याला करता येईल. त्यांनी विशेषतः बिल्लांचा बंडखोर पुढारी पटाजी नाईक यांचं जे असणारं जे बंड आहे तर ते बंड त्यांनी 1857 साली मोडून काढल्याचा उल्लेख करता येईल आणि ह्या मोडून काढल्यानंतरच्या काळामध्ये सरकारने त्यांना कोणती पदवी दिली होती? राव बहादूर ही पदवी त्यांना बहाल केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता विशेषतः दादोबा पांडुरंग तरखडकर जे आहेत या तरखडकरांनीच मराठी भाषेचं व्याकरण लिहिलं. म्हणून मराठी भाषेचं व्याकरण लिहिल्यामुळं त्यांना मराठी भाषेचे काय म्हटलं जातं? मराठी भाषेचे पाणिनी म्हटलं जातं. मराठी भाषेचे पाणिनी म्हटण्याचं मूळ कारण काय होतं तर विशेषतः प्राचीन काळामध्ये पाणिनी जो आहे या पाणिनीने कोणता ग्रंथ लिहिला होता तर अष्टाध्यायी ग्रंथ लिहिला होता. त्याच्यामध्ये किती 8 प्रकरण आहेत आणि त्यांनी संस्कृत जी भाषा आहे त्या संस्कृत भाषेचं व्याकरण लिहिण्याची भूमिका ही पाणिनीने घेतली होती. तशाच पद्धतीचं मराठी भाषेचं व्याकरण हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिलं होतं म्हणून त्यांना आधुनिक म्हणजे मराठी भाषेचे पाणिनी असा उल्लेख केला जातो असंही आपल्याला उल्लेख करता येईल. त्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण माहिती पाहतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाच्या ह्या 3 संघटना आहेत.
या 3 संघटनांमध्ये त्यांनी कार्य केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यामधली पहिली जी आहे ती म्हणजे मानव धर्म सभा. आता लक्षात ठेवा, याचा क्रम लावा असा देखील एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये लक्षात ठेवा की मानव धर्म सभा जी आहे तर ती 22 जून 1844 मध्ये स्थापन झाली होती. त्यानंतर ज्ञानप्रसारक सभा जी आहे तर ज्ञानप्रसारक सभा ही कधीची आहे? 1 सप्टेंबर 1848 ची स्थापन झालेली आहे. आणि त्यानंतर तिसरी जी संघटना आहे म्हणजे परमहंस सभा, ही परमहंस सभा ही 31 जुलै 1849. लक्षात ठेवा, मानव धर्म सभा 22 जून 1844, ज्ञानप्रसारक सभा 1 सप्टेंबर 1848 आणि परमहंस सभा 31 जुलै 1849 ला ही परमहंस सभा स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यामधली जी पहिली आहे तर ती म्हणजे मानव धर्म सभा. या मानव धर्म सभेच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण माहिती पाहतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा एक भाग इथं लक्षात ठेवा, तो म्हणजे कोणता? की मानव धर्म सभा जी आहे तर ती मानव धर्म सभा ही 22 जून 1844 ला ही मानव धर्म सभा स्थापन झाली होती. ही कोणत्या ठिकाणी स्थापन झाली होती मानव धर्म सभा? तर सुरत या ठिकाणी स्थापन झाली होती. आता लक्षात ठेवा की असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की मानव धर्म सभा स्थापन करण्यामध्ये संस्थापक सदस्य कोणकोणते आहेत? तर या संस्थापक सदस्यांमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर, दुर्गाराम मेहता, दिनमणी शंकर आणि दलपतराय हे संस्थापक सदस्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. या मानव धर्म सभेचा उद्देश काय होता? तर उद्देश हा होता तो म्हणजे एकेश्वरवाद, धर्म जात एक असून सर्व समान आहेत अशी भूमिका ही मानव धर्म सभेची होती. ईश्वर एकच असून तो पूज्य आणि निराकार आहे, त्याचबरोबर ईश्वर भक्ती हाच खरा धर्म आहे अशी एक भूमिका त्यांनी मांडली. आणि प्रत्येक व्यक्तीला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, जातीभेद पाळू नये, नित्य कर्म आपल्या विवेकास अनुसरूनच करावं अशी भूमिका किंवा असा उद्देश या मानव धर्म सभेचा म्हणून आपल्याला सांगता येईल. आता लक्षात ठेवा की परमेश्वराला जर प्राप्त करायचं असेल तर कर्मकांड करायची गरज नाही, कर्मकांड न करता भक्ती करावी अशी भूमिका ही दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी घेतली. विशेषतः त्यांनी धर्मविवेचन नावाचा ग्रंथ हा दादोबा पांडुरंग तरखडकरांनी लिहिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. मला वाटतं की आर्य जगतवासी या टोपण नावाने लिहिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. विशेषतः 1846च्या काळामध्ये दादोबांची बदली ही मुंबईला झाली आणि 1852 ला दुर्गादास जे आहेत तर त्यांची बदली ही कुठे झाली? राजकोटला झाली. त्यामुळं ही जी मानव धर्म सभा जी आहे या मानव धर्म सभाचं जे काम आहे यामुळं या निष्ठावान कार्यकर्ते मिळू न शकल्यामुळं ही मानव धर्म सभा ही काय झाली होती? बंद पडली होती असा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर तिसरं आहे तर ते म्हणजे परमहंस सभा. या परमहंस सभेच्या संदर्भाबद्दलची माहिती पाहतो त्याच्या अगोदर एक आपण पाहूया एवढं, एक म्हणजे ज्ञानप्रसारक सभा. या ज्ञानप्रसारक सभेबद्दल जर आपण पाहिलं तर कधी स्थापन झाली होती? 1 सप्टेंबर 1848 ला स्थापन झाली होती. ही ज्ञानप्रसारक सभा स्थापन होण्याचा मूळ उद्देश जर आपण पाहिला तर विशेषतः त्या काळामध्ये जे मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमधले विद्यार्थ्यांना सोबत घेऊन विशेषतः ही ज्ञानप्रसारक सभा ही स्थापन केली होती. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? दादोबा पांडुरंग तरखडकर हे त्याचे अध्यक्ष राहिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता त्याच्यामध्ये जे सहभागी ज्ञानप्रसारक मध्ये होते ते म्हणजे दादाबाई नवरोजी, विश्वनाथ मंडलिक, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे देखील सहभागी होते. याच्यामध्ये ज्ञानप्रसारक सभेची उद्दिष्ट जर बघितलं गेलं की आपल्या देशबांधवांमध्ये ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार आणि सामाजिक जागृती घडवून आणावी यासाठी म्हणून ही ज्ञानप्रसारक सभा स्थापन झाली होती. आणि सामाजिक धार्मिक विषयातील चर्चेला एक प्राधान्य देण्याची भूमिकाही त्यांनी घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर तिसरी जी संघटना आहे तर ते म्हणजे परमहंस सभा किंवा ज्याला परमहंस मंडळी असा देखील उल्लेख केला जातोय. तर ही कधी स्थापन झाली होती? 31 जुलै 1849 ला ही परमहंस सभा स्थापन झाली होती. याचे अध्यक्ष कोण होते? लक्षात ठेवा, हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतो. याचे अध्यक्ष कोण होते? रामकृष्ण जयकर होते. आणि त्याच्यानंतर जे संस्थापक सदस्य आहेत या संस्थापक सदस्यांमध्ये कोण कोण सहभागी होते? एक दादोबा पांडुरंग तरखडकर, दुसरे त्यांचे बंधू आत्माराम पांडुरंग तरखडकर, मोरोपंत विनोबा, बाळकृष्ण जयकर, मदन श्रीकृष्ण, भिकोबा चव्हाण आणि लक्ष्मण शास्त्री हळबे. म्हणून परमहंस सभा कधीची आहे? 31 जुलै 1849 ची. अध्यक्ष कोण आहे? रामकृष्ण
जयकर, संस्थापक सदस्यांमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर, मोरोपंत विनोबा, बाळकृष्ण जयकर, मदन श्रीकृष्ण, भिकोबा चव्हाण आणि लक्ष्मण शास्त्री हळबे हे सहभागी सदस्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. ही परमहंस सभा स्थापन करण्याचा उद्देश नेमका काय होता, तर जातीभेदाला विरोध करायचा आहे, मूर्तीपूजाला विरोध करायचा आहे, पुनर्विवाहाला प्रोत्साहन द्यायचं आहे, त्याचबरोबर एकेश्वरवादाची भूमिका मांडायची. त्यामुळे आणि दुसरं सर्वात महत्वाचं, स्त्रियांना आणि अस्पृश्यांना शिक्षण देणं हा उद्देश या परमहंस सभेचा होता. या परमहंस सभेला एक तात्विक आधार देण्यासाठी म्हणून त्यांनी परमहंसिक ब्राह्मण धर्म नावाचा ग्रंथ हा दादोबांनी लिहिल्याचा उल्लेख आहे. या परमहंस सभेचं एक वेगळं वैशिष्ट्य तुम्ही नीटपणे लक्षात ठेवा. ही परमहंस सभा जी आहे, तर ही परमहंस सभा ही गुप्त ठिकाणी भरायची. त्यासाठी म्हणून विशेषतः दादोबाई स्वतः मात्र या सभांना हजर राहत नव्हते. हेही वेगळे आपल्या सगळ्या लक्षात महत्वाचं सांगता येईल. दुसरं, या परमहंस सभेमध्ये ज्यावेळेस आपण सहभागी होतोय, त्या काय संघटनेमध्ये प्रवेश करतोय, त्यावेळेस एकमेकांचं एकाच ग्लासनी दूध आणि पाणी हे पित होते. म्हणजे आम्ही जातीभेद पाळत नाहीत असं एक मांडण्याचा किंवा दाखवण्याचा हा एक प्रयत्न होता असं आपल्याला सांगता येईल. या संघटनेच्या सभासदांची जी संख्या आहे तर साधारणतः 1000 पर्यंत होती. विशेषतः 1860च्या काळामध्ये एका सदस्यांनी सर्वांचीच नावं एका वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित केली आणि वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित केल्यानंतर हे जे परमहंस सभेमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांना अशी भीती होती की आता समाज आपल्याला बहिष्कृत करेल. त्यामुळं यांनी त्या काळामध्ये असा एक उल्लेख केला किंवा त्यामुळं तो मी नव्हेच, मी या संघटनेमध्ये सहभागी नाही अशी प्रत्येकाची भूमिकाही त्या काळामध्ये राहिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. जगतवासी आर्य या टोपण नावाने लिखाण हे केलं होतं आणि धर्मविवेचन नावानं हे पुस्तक लिहिण्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता लक्षात ठेवा की ही जी परमहंस सभा आहे, या परमहंस सभेच्या शाखा कोणकोणत्या ठिकाणी होत्या, तर कोणकोणत्या ठिकाणी होत्या, एक पुणे, अहमदनगर, रत्नागिरी, सातारा आणि बेळगाव या ठिकाणी या परमहंस सभेच्या शाखा स्थापन झाल्या होत्या असाही उल्लेख आपल्याला करता येईल. त्यानंतर याच्या उद्देशासंदर्भाबद्दल जर आपण पाहिलं, विशेषतः परमहंस सभेच्या जातीभेद मानू नये, मूर्तीपूजा करू नये, एकेश्वरवादाचा पुरस्कार करावा, फक्त एकाच ईश्वराची भक्ती करावी, त्याचबरोबर सर्वांशी काय केलं पाहिजे, बंधुभावाने वागावं, अस्पृश्याचा भेद पाळू नये, पुनर्विवाह करू द्यावेत, त्याचबरोबर स्त्रियांना आणि अस्पृश्यांना शिक्षण द्यावं, मनुष्याची गुणवत्ता त्याच्या कुळावरून नाही तर त्याच्या गुणावरून ठरवावी, विवेकास अनुसरून कर्म करावं अशी एक भूमिका त्यांची होती. आता एक लक्षात ठेवा, दादोबांची जी वैचारिक बैठक आहे तर ती राजाराम मोहन राय यांच्या विचाराशी जुळणारी आहे असाही उल्लेख आपल्याला केला जातो. आता सगळ्यात महत्वाचं आहे की ही जी संघटना जी आहे सभासद करून घेताना त्यांनी प्रार्थना वाचायला देत होते. वर्षातून एकदा किंवा अनेक वेळा वेगवेगळ्या जातींबरोबरची काय केली जात होती, सहभोजन ही घडवून आणली जात होती. या संघटनेमध्ये प्रवेश घेत असताना उष्ट दूध किंवा पाणी पिलं जात होतं. त्यानंतर गुप्तपणाने हे संघटन होत होता असाही उल्लेख करता येईल. परमहंसिक ब्राह्मण धर्म हा ग्रंथ लिहित असताना जर बघितलं गेलं तर 1000 सदस्य या संघटनेचे होते आणि ह्या सर्वांची नावं फोडल्यामुळं ती संघटन काय झालं होतं, बंद पडलं होतं असा उल्लेख आपल्याला करता येईल. त्यासाठी म्हणून हे जे रामकृष्ण गोपाळ भांडारकर जे आहेत याविषयी ते असं म्हणतायत की तिच्या म्हणजे कोणाच्या, ही जी परमहंस सभा जी आहे या परमहंस सभेच्या तत्वप्रणालीमुळे महाराष्ट्रातील सुधारणावादी मंडळी ही प्रभावित झाली होती असा उल्लेख हा रामकृष्ण गोपाळ भांडारकरांनी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. विशेषतः एक लक्षात ठेवा की ही जी परमहंस सभा आहे या परमहंस सभेतूनच पुढं 1867ला प्रार्थना सभा आणि 1873ला सत्यशोधक समाज म्हणजे या परमहंस सभेच्या नव्या परिस्थितीत नव्या स्वरूपात झालेलं एक प्रकारचं काय होतं, पुनरुत्थान होतं असाही उल्लेख केला आहे. जगतवासी आर्य या टोपण नावाने धर्मविवेचन हे ग्रंथ लिहिला होता आणि हा सभासदांना काय केला जात होता, वाचायला दिला जात होता. आणि विशेषतः प्रभाकर जे पत्राचे जे भाऊ महाजन आहेत तर तेही याच्यामध्ये सहभागी होते. आता सगळ्यात महत्वाचं आहे की दादोबा पांडुरंग तरखडकरांना 3 क्षेत्राच्या आद्यत्वाचा मान दिला जातो. 3 क्षेत्रांमध्ये म्हणजे एक मराठी व्याकरण, दुसरं मराठी टीका आणि तिसरं मराठी आत्मचरित्र. नंबर 1 मराठी व्याकरण, मराठी टीका आणि मराठी आत्मचरित्र याविषयी त्यांनी लिहिलंय. आता लक्षात ठेवा की मोरोपंताच्या केकावलीवर त्यांनी काय लिहिलं होतं,
टीका लिहिली होती. त्या टीकेचं नाव काय ठेवलं होतं त्यांनी? यशोदा पांडुरंगी, म्हणजे त्यांच्या आई वडिलांचंच नाव त्याला दिल्याचा उल्लेख करता येईल. म्हणजे ही मराठी समीक्षेची पहिल्यांदा एक सुरुवात होती, असाही उल्लेख आपल्याला करता येईल. त्यानंतरचं दादोबा पांडुरंग तरखडकरांनी ज्यावेळेस या ख्रिश्चन धर्मामध्ये जे लोकांमध्ये सहभागी झाले किंवा त्याचं तत्वज्ञान वाचलं, त्यामुळे ते ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झाल्याचा उल्लेख देखील त्यामध्ये केला जातो. त्याविषयी दादोबा पांडुरंग तरखडकर हे ख्रिश्चन धर्माकडे हे आकर्षित झाले होते. विशेषतः ते सुरतला, म्हणजे एल्फिस्टन स्कूलमधून ज्यावेळेस त्यांची बदली सुरतच्या शाळेमध्ये झाली, त्यावेळेस सुरतला शिक्षक असताना तिथल्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत हेनरी ग्रीन, हे अज्ञेयवादी होते, ख्रिश्चन धर्मावर विश्वास न ठेवणारे होते. त्यामुळं त्यांनीच दादोबा पांडुरंग यांना असं सांगितलं की बाबा रे, हिंदू धर्माप्रमाणेच ख्रिश्चन धर्मामध्ये देखील दोष आहे. म्हणजे धर्मांतर केलं किंवा ख्रिश्चन झालं म्हणजे सर्व काही प्रश्न सुटला असं नव्हे. म्हणून त्यांनी समजून सांगण्याची भूमिका घेतली आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा निर्णय हा त्यांना बाजूला ठेवायला सांगितला गेला, असंही आपल्याला उल्लेख करता येईल. त्यांच्या साहित्याच्या संदर्भाबद्दल जर आपण पाहिलं तर विशेषतः त्याच्या साहित्य प्रकार प्रकाशन वर्षाबद्दल जर आपण पाहिलं तर विशेषतः त्यांचं जे आत्मचरित्र आहे, हे आत्मचरित्र हे त्यांनी काय लिहिलं होतं? हे 1846 मध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिलं होतं. दुसरं होतं इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका, हे वैचारिक त्यांनी कधी लिहिलं होतं? 1860 मध्ये लिहिलं होतं. तरखडकर भाषांतर पाठमाला भाग 1, 2 आणि 3 हे शैक्षणिक हे त्यांनी लिहिल्याचा उल्लेख करता येईल. वैचारिक मध्ये त्यांनी काय लिहिलं होतं? धर्मविवेचन, हे 1868 मध्ये लिहिल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर नकाशा संग्रह जो आहे तर तो 1836 ला त्यांनी काय केलं होतं? मराठी नकाशाचं पुस्तक नकाशा संग्रह हे 1836 ला लिहिलं. शालोपयोगी व्याकरण जे आहे तर ते 1865 ला कोणतं होतं? मराठी लघु व्याकरण हे त्यांनी लिहिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. मराठी व्याकरणाच्या संदर्भाबद्दल जर आपण पाहिलं तर विशेषतः 1833 मध्येच विशेषतः जे दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत हे शाळेमध्येच असताना त्यांनी मराठी व्याकरण लिहावं अशी दादोबांची इच्छा त्या काळामध्ये झाली होती. आणि त्यासाठी म्हणून व्याकरण त्यांनी कसं लिहायचं होतं तर त्यांनी प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये व्याकरण देखील त्यांनी लिहून काढलं. आणि जसं एखादा लेख लिहित आहे आणि लेख लिहित असताना जर आपण पाहिलं तर विशेषतः आपण एखादा लेख लिहितो आणि आपण ते पूर्ण वाचून काढतो आणि पूर्ण वाचून काढल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला त्याच्यामध्ये उणिवा दिसतात, आपल्यालाच आपलं उणिवा दिसतात आणि त्याच्यानंतर मग आपण पुन्हा त्याचा खरडा करतो आणि पुन्हा परत लिहून काढण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्या मनाला योग्य वाटतं तिथपर्यंत काही चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तशा पद्धतीचं त्यांनी व्याकरण देखील प्रश्नोत्तरच्या स्वरूपामध्ये लिहिलं. परंतु ते स्वतःलाच न आवडल्यामुळं त्यांनी काय केलं? लिंडली मर्फी याच्या इंग्लिश व्याकरणाच्या धर्तीवर त्यांनी आपलं व्याकरण हे नव्यानं लिहून काढल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याची जी पहिली आवृत्ती आहे 1836 साली ही गणपत कृष्णाजीच्या छापखान्यामध्ये त्यांनी छापून काढल्याचा उल्लेख करता येईल. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण या नावानं दादोबांनी हा ग्रंथ प्रकाशित केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. विशेषतः 1850 मध्ये कोणत्या विभागासाठी तर शिक्षण विभागाकरता दुसरी आवृत्ती ही दादोबांनी तयार केली होती. विशेषतः शाळा खात्याकरता असलेले जे मेजर थॉमस कॅन्डी आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर जे आहे यांनी ह्या शिक्षण विभागामधले समकालीन असणारे विद्वान आहेत. मग यांनी कसून अशा पद्धतीचं परीक्षण करून त्यांनी हे व्याकरणाची शिक्षण विभागासाठी जी दुसरी आवृत्ती तयार केली होती त्याचा कसून तपासणी केली गेली आणि अमेरिकन मिशन प्रेसच्या छापखान्यामध्ये हे व्याकरण प्रकाशित केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर 1865 मध्ये दादोबांनी व्याकरणाची संक्षिप्त आवृत्ती ही प्रकाशित केली आणि त्याला मराठी लघु व्याकरण या नावाने प्रकाशित केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्यानंतर हे पुस्तक बऱ्याच काळ शालेय शिक्षणामध्ये प्रचलित राहिलं असाही उल्लेख करता येईल. विशेषतः 1882 मध्ये लघु व्याकरणाच्या किती 12 आवृत्त्या ह्या प्रकाशित झाल्या होत्या आणि 1944 पर्यंत या ग्रंथाच्या जवळजवळ 1 लाख प्रति ह्या विकल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. विशेषतः दादोबांच्या मृत्यूपर्यंत महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाच्या किती आवृत्त्या निघाल्या होत्या तर 7 आवृत्त्या निघाल्याचा उल्लेख आपल्याला प्रकाशित झाल्याचा उल्लेख करता येईल. 1879 मध्ये 7व्या आवृत्तीपर्यंत दादोबा सातत्याने व्याकरणामध्ये सुधारणा करत होते. म्हणजे त्याच्यामध्ये नवीन काही बदल किंवा नवीन शब्द त्याच्यामध्ये ऍड करण्याची भूमिका त्यांनी घेतली. विशेषतः 1881च्या काळामध्ये दादोबांनी मोठ्या महाराष्ट्र व्याकरणाची पुराणिका
नावाचा ग्रंथ प्रकाशित केला होता आणि या ग्रंथात त्यांनी मोठ्या व्याकरणात समाविष्ट न करता आलेली मराठी भाषेविषयीची निरीक्षणं ही त्यांनी संकलित केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता सगळ्यात महत्वाचं आहे मराठी व्याकरण विषयक अग्रेसर असं महत्वाचं कार्य किंवा मराठी गद्याला एक प्रमाण रूप प्राप्त असल्यानं मराठी भाषेचे पाणिनी नावाचं जे बिरुद आहे तर त्यांना रास्त लावल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतरचा त्यांच्या आत्मचरित्राच्या संदर्भाबद्दल जर आपण पाहिलं तर विशेषतः तर्खडकरांनी 1846 मध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिलं होतं. आत्मचरित्रात्मक वाङ्मयामधलं महत्वाचं आत्मचरित्र मानलं जात होतं. विशेषतः त्यांचे जे आत्मचरित्र काय म्हणजे आत्मचरित्र जे आहे तर 1947 मध्ये अ.का. प्रियोळकर यांनी ते संपादित केलं होतं आणि ते पुन्हा प्रकाशित करण्याची भूमिका ही अ.का. प्रियोळकर यांनी घेतल्याचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्रांचं एक महत्व आहे अशी एक भूमिका त्यांनी मांडली. त्यामध्ये त्यांच्या काळातल्या आता सगळ्यात महत्वाचं असतं जे आत्मचरित्रांमध्ये ते व्यक्तीनं स्वतः लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्याला जे आलेले अनुभव त्या काळामधल्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक परिस्थिती जी आहे तर तशा पद्धतीचं त्यामध्ये त्यांच्या काळात दादोबांच्या काळातल्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय स्थितीचं प्रतिबिंब हे त्यांच्या आत्मचरित्रांमध्ये पडल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्यामुळं दादोबांचं जीवन अशा काही चळवळीशी निगडीत असल्यामुळं ज्ञानप्रसारक सभा आहे किंवा परमहंस सभा आहे ह्या ज्या संघटना आहेत या संघटनाशी निगडीत राहिल्यामुळं आत्मचरित्रातून त्या चळवळीबरोबरच दादोबांचं व्यक्तिमत्व देखील आपल्याला स्पष्ट झाल्याचा उल्लेख करत आहे. साधी भाषा शैली, प्रांजळ निवेदन ही त्यांच्या आत्मचरित्रांबद्दलचे काही उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा की विधवा पुनर्विवाहाचं समर्थन करण्यासाठी म्हणून त्यांनी एक संस्कृत निबंध कशासाठी लिहिला होता? विधवा श्रमार्जन हा संस्कृत निबंध त्यांनी लिहिला होता. आता लक्षात ठेवा हा जो निबंध त्यांनी लिहिलाय हे जे बाबा पद्मनजी आहेत या बाबा पद्मनजींनी जी मराठी भाषेमधली जी पहिली एक सामाजिक कादंबरी म्हणून आपण उल्लेख करतो ही सामाजिक कादंबरी ही त्यांनी लिहिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे यमुना नावाची जी एक स्त्री नायिका आहे तर त्या नायिकेच्या जीवनावर आधारित ती एक कादंबरी त्यांनी लिहिली. तर त्या कादंबरीमध्ये हा विधवा श्रमार्जन हा जो संस्कृत निबंध आहे तर त्याच्यामध्ये घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्यानंतर विख्यात स्वीडिश तत्वज्ञ स्वीडनबार्ग याचा जो एक ग्रंथ आहे तर त्या ग्रंथावर त्यांनी अ हिंदू जंटलमॅन रिफ्लेक्शन रिस्पेक्टिंग द वर्क ऑफ इमॅन्युअल स्वीडनबार्ग याबद्दलचे लिहिलं होतं. त्यामुळे 1878 मध्ये या ग्रंथाची युरोपमध्ये प्रशंसा झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे ज्या चरित्रकार आहेत म्हणजे अ.का. प्रियोळकर ते असं लिहितात 19व्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांनी ज्याप्रमाणे मराठी व्याकरणाच्या द्वारे मराठी भाषेला नवे वळण इष्ट लावले तसेच परमहंस सभा स्थापन करून नव्या महाराष्ट्राच्या धार्मिक प्रवृत्तीला नवी दिशा दिली यात शंका नाही अशी भूमिका त्याच्यामध्ये मांडली. प्रियोळकरांनी दादोबांची तुलना ही राजाराम मोहन राय यांच्या बरोबर केली. दोघांमधलं साम्य आणि दोघांमधला भेद शोधण्याचा प्रयत्न हा अ.का. प्रियोळकर यांनी केल्याचा उल्लेख करता येईल. त्यांच्या संदर्भाबद्दलचं महादेव गोविंद रानडे जे आहेत तर ते असं म्हणतात की धर्मजिज्ञासा करणारा तत्वचिंतक यांच्या श्रेणीत दादोबा पांडुरंग यांचा अत्युच्च स्थान देण्यात यावं अशीच योग्यता आहे अशी भूमिका ही महादेव गोविंद रानडे यांनी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. इथपर्यंत आपण दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या संदर्भाबद्दलची आपण माहिती पाहिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.